जय शिवराय मित्रांनो 2026 बद्दल बरेचसे भाकीत निघतायत, समोर येत आहेत. पण आपण आज डिसेंबर शेवटपर्यंत वातावरण हे कोरडं तर आहेच. खूप वेळेस डब्ल्यूने चाल देखील केली आहे, पण सध्या चांगल्या प्रतीचं सक्रिय वातावरण हे डब्ल्यूला पोषक नाहीये. त्यामुळे वातावरणातला मोठा बदल महाराष्ट्रामध्ये घडेल अशी परिस्थिती दिसत नाहीये. पण महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्याच पाहिजे, ज्या मार्च महिन्यासंदर्भात पुढे समोर येत आहेत. मार्च महिना कडक उन्हाचा आणि वादळी वाऱ्याचा डब्ल्यूचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता आपण विशेष काय करूयात की डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी नंतर मार्च पाडव्यापर्यंतचा आढावा बघूयात. तर बघा, डिसेंबर तर कोरडा गेलाय, कोरडा जाईल सुद्धा. आणि 2-4 दिवसांमध्ये परिस्थिती थोडी अंधूक, थोडी खराब, धुळसर वातावरण हे उत्तरेकडील भागांना म्हणजे खानदेश वगैरे या परिसरामध्ये चालेल. फेब्रुवारी महिन्यामध्ये वातावरण हे चांगल्या पद्धतीनं सक्रिय व्हायला सुरुवात करेल, पण पहिल्यांदा जसा जूनमध्ये पाऊस मान्सून काळामध्ये कसा मागे पुढे करतोय, तसं फेब्रुवारीची सुरुवात आहे. जानेवारी एकंदरीत कोरडा जाईल अशी शक्यता आहे, एखादून अपवाद वगळले तर. मात्र मार्च महिना जो आहे यामध्ये दरवर्षी सुद्धा वातावरण बिघडत असतं. यावर्षी पॉझिटिव्ह वातावरणाला पोषक अशी परिस्थिती आहे. टेम्परेचरची सुरुवात तर पुढच्या महिन्यामध्ये चालू होणारच आहे. जसं की आता फक्त 20 दिवस बाकी, दुपारचं टेम्परेचर आणखी वाढेल आणि या मार्च महिन्यामधल्या वातावरणाचा गारपिटीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. 23 डिसेंबरला तर आपला रिअल रिपोर्ट येणारच आहे, पण त्या रिपोर्ट जेव्हा आपण आजपासून त्याची तयारी करतोय त्या रिपोर्टनुसार तरी वातावरण सध्या ऍक्च्युअली त्या भागाकडे कल मारते ज्या भागाची आपण चिंता करताय. ज्या काळामध्ये मार्च महिन्यामध्ये सध्या जर आपण पाहिलं ना, तर अशा सिस्टम दिवसभर वातावरण खराब राहणं, कुठे मोठे तरी गारपीट होणं असे प्रकार घडतीलच, असेच रिपोर्ट निघतात. 23 तारखेचा फायनल रिपोर्टमध्ये आपण बघूयाच. नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, सायटिका किंवा सांधेदुखीचा त्रास होत आहे का? औषधं घेऊनही आराम मिळत नाहीये का? मधुमेह, रक्तदाब, थायरॉइड, ॲसिडिटी, दमा, अस्थमा, हृदयविकार, स्त्रियांचे आजार किंवा वजन कमी वाढीची समस्या तुम्हाला सतावत आहे का? तर आता काळजी करू नका. BS समर्थ सक्सेस लाईफ येथे आयुर्वेदिक पद्धतीने नैसर्गिक व सुरक्षित उपचार उपलब्ध आहेत. संधिवात, आमवात, नस दाबणे, लकवा, मणक्याचे आजार, हातपाय सुन्न होणे, मुंग्या येणे यावर प्रभावी उपचार करण्यात येतात. चला वेदनामुक्त आणि निरोगी आयुष्याकडे एक पाऊल पुढे टाकूया. करा आजच संपर्क करा. गौरव झालटे, मोबाईल नंबर 83292182. समर्थ सक्सेस लाईफ, निरोगी जीवनाची विश्वासार्ह आयुर्वेदिक वाटचाल. अल्निनो कडे आता वाटचाल होते आहे. अल्निनो मान्सून काळामध्ये परत नॅचरल कंडिशन मधील हे निसर्गाचे बदलते गोष्टी आहेत. आता उन्हाळ्यात अल्निनो आला, नंतर तो पावसाळ्यामध्ये नॅचरली होत असतो, त्याच्याकडे काही चिंता करायचं काम नाहीये. अल्निनो हा असा प्रभाव आहे जो ट्रेंड विंडवरती परिणाम करतो आणि वातावरण कमकुवत करतो, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये पाऊस होत नाही. तर आता लान्ना अल्निनो ह्या गोष्टी तुम्हाला ChatGPT वरती नाव टाकलं तरी पाहायला मिळेल. हे काही आपण तेही आढळणी नाही, पण त्याबद्दलही बोलायचं तर बोलूयाच आपण. तर मार्चचा विषय पहिले पूर्ण करतो, जे काही नवीन आले त्यांनाही माहिती होईल. मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये वादळी वाऱ्यासह विदर्भ, खानदेश मधली आणि मध्य मराठवाड्यातली क्लॅरिटी ही सपशेल पावसाच्या बाबतीत दिसते आहे. यामध्ये बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वाशिम जिल्हा, नागपूरचाही समावेश राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जळगाव जिल्हा सुद्धा उन्हाळ्यातल्या वादळी पावसाच्या रडावरती येण्याची शक्यता आहे आणि तो महिना असेल मार्च महिना. हप्ता मात्र आपल्याला 23 तारखेपर्यंत वेटिंग करावं लागेल. आता 23 तारीख राहिलीच किती, 5 दिवसामध्ये तुम्हाला तो रिपोर्ट समजणार आहे. पण आजच्या या सिस्टम मध्ये जास्त कल जो दिसतो तो विदर्भाचा आणि खानदेशच्या काही जिल्ह्यांचा दिसतोय, कारण की हा पश्चिमी विक्षोभ आहे. त्यानंतर थोडा धक्कादायक रिपोर्ट जर देखील बघितला आपण, तर नाशिक जिल्ह्याचाही समावेश धुळेसोबत केला जातोय. रिपोर्ट अजूनही बदलणार आहे, आपण 23 तारखेला तो पाहणारच आहोत. पण आताच्या कंडिशन मध्ये जर पाहिलं तर गारपिटी सदृश्य किंवा वादळी पाऊस या दोन्हीचं कॉम्बिनेशन येणाऱ्या काळात सहज आणि स्पष्ट दिसू शकतं. ठीक आहे. याचे परिणाम मग कुठे होणार नाहीत किंवा शक्यतो तिथे कमी होतील असा अंदाज आहे सांगलीसाठी, सातारा जिल्ह्यासाठी, पुणे जिल्ह्यासाठी, जालन्यातल्या दक्षिणेकडील भागांसाठी, बीड, धाराशिवसाठी आणि लातूर, नांदेड पट्ट्यातल्या काही भागांसाठी. हिंगोली सुद्धा याच्यावरती कमतरता दाखवली जाते. संभाजीनगर मात्र कमतरतेबाबत थोडे भाग दक्षिणेकडील मॉडेलनुसार कमी दिसत आहेत. आता एवढ्या लांबच्या अंदाजामध्ये खरं काय आणि खोटं काय होणार आहे तुम्हालाही माहिती. 2024चा मान्सूनचा रिपोर्ट हा 100% खरा ठरलेला आहे. ज्या ओल्या दुष्काळासंदर्भात, ज्या अतिवृष्टी संदर्भात, ज्या तेलंगणाकडे येणाऱ्या मान्सून संदर्भात हे रिपोर्ट आतापर्यंत क्लिअर निघले आहेत. त्यामुळे 23 तारखेपर्यंत दम धरा. 23 तारखेनंतर तुमचे जिल्हे कोणत्या गोष्टीवरती, कोणत्या रडावरती येतील
आता ज्या जिल्ह्यांना आपण पाऊस सांगतोय उन्हाळ्यामधला, ते जिल्हे कमी सुद्धा होऊ शकतात, घाबरण्यासारखी कंडिशन नाहीये. पण मात्र डब्ल्यूडीची भर यंदा उन्हाळ्यातल्या पावसावरती अधिक दिसते. आणि सरळ सरळ पाडव्याच्या अगोदर धुलीवंदनाच्या काळामध्ये पाऊस एक लागोपाठ राहिला, याचा अर्थ डब्ल्यू जास्त सक्षम आहे. आणि डब्ल्यू जास्त सक्षम असलेल्या साली मात्र कंडिशन एक तर नॅचरल मध्ये मिडियम असते किंवा ती अल निनोकडे कलते आहे. पण यंदाचा डब्ल्यूडी सुपर डब्ल्यूडी म्हणता येत नाही आपल्याला, त्याच्यात इतके प्रभाव नाहीत. उन्हाळ्यामध्ये हा जरी पाऊस आला तर एक 15 दिवसाचा किंवा 25 दिवसाचा विषय राहील. आणि म्हणजेच आठवड्याला किंवा 2 आठवड्यानंतर किंवा 3 आठवड्यानंतर असं एप्रिलचं आणि मार्चचं कंडिशन आहे. मित्रांनो, फेब्रुवारी महिनाही म्हणावा असा खराब नाही, घाबरण्यासारखी परिस्थिती नाहीये. ठीक आहे, इथपर्यंत विषय क्लिअर झाला असेल. तेवीसचा रिपोर्ट तर आपण पाहणारच आहोत. पण आता मान्सून 2026 बद्दल आपण 5 मार्चला जो काही रिपोर्ट देतोय त्या रिपोर्ट बद्दलही बोलूयात. ठीक आहे, तर 5 मार्चला जो रिपोर्ट येणार आहे तोही फायनल रिपोर्ट असतो. 5 मार्चच्या रिपोर्टवरती आपण पाडव्याला कोणाचे शेत करायचं का नाही करायचं, कुठे रान चिपडेल का, बी बियाणं कुठल्या भागात कसं करायचं, हे देखील सजेशन देत असतो. तर याला सुद्धा काही जण असे उत्तर देतील. मी तुम्हाला सांगतो की शासकीय हवामान खात्याचा अंदाज मान्सूनच्या 1 महिना अगोदर देतोय. त्या अंदाजावरती स्पष्ट सांगतोय की बरेच अंदाज असे असतात, शेतकऱ्यांचं बियाणं खरेदी करेपर्यंत पाऊस मोठा सांगितला जातोय. शेतकऱ्यांनी बियाणं घेतलं, खत औषधांची खरेदी केली, लगेच अंदाज चेंजेस होतात. त्याला सांगितलं जातंय की पाऊस मान्सून लांबणीवर आहे. एक्झॅक्टली असं खूप वेळेस झालंय. त्यामुळे मी माझे जे काही मॉडेल्स आहेत ते भारताबाहेरच्या संस्थेचे आहेत, ज्याला जागतिक संस्था म्हणू शकतो आपण, ऑस्ट्रेलियन संस्था म्हणू शकतो आपण, युरोपियन संस्था देखील म्हणू शकतो. या तिन्ही संस्थेचा आपण कम्पेअर करून अंदाज आतापर्यंत तुम्हाला हा 2000 मध्ये दिलेला आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं, यंदा मान्सून कसा राहील. गतवर्षीप्रमाणे जून आणि जुलैमध्ये मान्सूनची एकसारखी ठेवण नसते. त्यामध्ये कुठे कमी तर कुठे जास्तीत जास्त मान्सून हा साथ देईल शेतकऱ्यांना. हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, नांदेडचे बरेचसे पट्टे, जालना जिल्हा, बुलढाणा पण दक्षिण पूर्व भाग, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांना, बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जसं की माजलगाव पट्टे, परळी वैजनाथ पट्टा, धाराशिवच्याही पूर्वेकडील पण कमकुवत भागांमध्ये जुलै महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये मान्सूनची स्थिती मॉडेलनुसार धाराशिव जिल्हा, सोलापूर, सांगली नुसत्या थंड वाऱ्यावरती राहील अशी जूनची कंडिशन दिसते आहे. जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनवरती पेरण्या होतील अशी कंडिशन नॅचरल कंडिशनच्या प्रभावावरती पाहायला मिळते. मित्रांनो, यंदा नॅचरल कंडिशन आहे. नॅचरल म्हणजे मीडियम स्टेजला मान्सून आहे, जसं 2024च्या पॅटर्न प्रमाणे हा पाऊस असेल. पण यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा सुद्धा आहे, 2024ला सुद्धा आणि 2000 ह्या वर्षीच्या 25ला सुद्धा मान्सून सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि डायरेक्टली पूर्व विदर्भ, गडचिरोली जिल्ह्याला हा सहसा जून मध्ये अस्थिर असतो. हा मान्सूनचा न बदलणारा पॅटर्न ठरलेला आहे. आता बरेच जण म्हणतील निसर्ग आहे, बदलू शकतो. मे मध्ये पाऊस झालाय तरी सुद्धा त्याने 2 आठवडे पेरण्या मोडायची वेळ या नागपूर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आणली होती, भंडाऱ्यामध्ये सुद्धा आणली होती, नव्हे तर इकडे अहिल्यानगरमध्ये आणली होती. जुलै महिन्यामध्ये यंदा पावसाळा कोण होतो सांगणार, 2104चा आकडा जाईल, 105चा आकडा जाईल, आम्हाला तर पाऊस पडलाच नाही. त्यावेळेस ठाम सांगितलं होतं. रिटर्न मान्सून जो आहे तुमचे हाल करणार आहे. 70% मान्सून हा ओल्या दुष्काळाकडे कल मारू शकतो. तसंच परिस्थिती झाली. तर मित्रांनो, 2026चं तथ्य एवढं जबरदस्त आहे की मान्सूनचा नैऋत्य मोसमी प्रवास हा कमकुवत जरी असला तर रिटर्न मान्सून मात्र 2025 सारखी बरोबरी करेल. पण बरोबरी यंदा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 70 ते 85% भागांमध्ये केली तेवढी व्याप्ती नाहीये. ती फक्त 60% येऊ शकते. एकंदरीत परिस्थिती पाहिली 40% भागांना हिवाळी भरणं एवढंच होईल अशी शक्यता ही 2026च्या तथ्यानुसार दिसते. पण याच्यामध्ये जर आपण खोलवर जाऊन पाहिलं ना, की अनेक गोष्टीला आपण जर सामोरं जाऊन पाहिलं तर मान्सूनचा जो कल असतो, मराठवाडा, विदर्भ, पूर्व विदर्भ या भागांमध्ये मान्सून काळामध्ये ठीकठाक पेरणी पुरवठा वगैरे भरतो. पण पश्चिम महाराष्ट्राच्या नाशिककडील पूर्व भागांचे जिल्हे अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा जिल्हा, जालना देखील बऱ्याच ठिकाणी, बीड जिल्हा, धाराशिव सुद्धा आणि सांगली, सोलापूर सुद्धा या जिल्ह्यांना मात्र मान्सून काय करतोय, पेरणी उगेल आणि ती कशी कशी जगेल परतीच्या पावसापर्यंत हा पॅटर्न मात्र जेमतेम राहिलेला आहे. हा मी 15 वर्षाचा रेकॉर्ड काढलाय. मागील 20 वर्षाच्या रेकॉर्डमध्येही ती तथ्यता आवडली. पण ह्या आता नाव घेतलेल्या म्हणजे सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यापैकी आणि सर्व जिल्ह्यांना परतीचाच मान्सून तारतो. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवतो किंवा हिवाळी भरण्या पाण्याचा प्रश्न फक्त परतीचाच मान्सून मिटवतो. त्यामुळे 2026ला सुद्धा तुमच्या तळ्याची, नदी नाल्यांची, पिण्याच्या पाण्याची किंवा हिवाळी भरणं अधिक चांगलं करेल. उन्हाळ्यातली पिकं टिकून राहतील असाच पाऊस परतीचा 2026 मध्ये सुद्धा आहे. मग कमतरता काय आहे? जर मान्सून एवढा चांगला आहे तुम्ही कमी का सांगता? कारण की यंदा मान्सून हा राक्षस अवतार, असं बरेच जण थंबनेल टाकतात आमचे फोटो घेऊन, त्या अवताराप्रमाणे बरसलाय. त्याचीही पुनरावृत्ती आहे, पण जरा हिशोबाने आहे. यंदा आडमापोती, पुढच्या वर्षी हिशोबाने आहे.
आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना अशी चिंता पडली चिबळामध्ये काय पेरायचं, जे पेरतात तेच पॅटर्न पुढे सुद्धा करा. मान्सून हा मध्यम चांगल्या पद्धतीचा राहू शकतो, कारण की डब्ल्यूडी आहे उन्हाळ्यामध्ये, पण तेवढ्या ताकदीनं नाहीये ज्या ताकदीनं 2023 बरसला होता. त्यामुळे 22-23च्या बाउंड्रीला बरसला होता. आता तितका डब्ल्यूडी नाही. नुकसान जे होईल उन्हाळ्यामध्ये तेही सुद्धा टक्केवारीनुसार 12 ते 11% आताच्या रिपोर्टनुसार निघतं आहे. 23ला आणखीन ह्या गोष्टी क्लिअर करू. तोपर्यंत आपल्या ऍप्लिकेशनमध्ये जे ऍप्लिकेशन प्ले स्टोअरला आहे, तोडकर हवामान अंदाज नावाने तिथे जाऊन तुम्ही पहा.